नमस्कार. आज मी तुमच्यापुढे चुकीची शिक्षा दिल्याबद्दल यमराजांनी या रूपात पृथ्वीवर जन्म घेतला. सूर्यपुत्र यमराज मृत्यूचा देवता कसा झाला आणि मृत्यूपूर्वी यमराज देतात काही संकेत. तर कथेला सुरुवात करूयात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्माची शिक्षा यमदेवच देतात अशी धार्मिक मान्यता आहे. प्रत्येकजण मृत्यूच्या देवाला घाबरतो, परंतु पौराणिक कथेनुसार एक व्यक्ती होती जो मृत्यूच्या देवाला अजिबात घाबरत नव्हता. जेव्हा तो यमराजाच्या दरबारात पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या हयातीत घडलेल्या घटनांसाठी यमराजाला दोष दिला. यमराजाला शाप देणारा कोण होता आणि मग यमराजाला पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घ्यावा लागला हे जाणून घेऊयात. यमराजाला शाप कोणी दिला आणि केव्हा दिला याचा उल्लेख महाभारतातच आहे. महाभारतातील एका कथेनुसार मांडव्य नावाचे एक ऋषी होते. एकदा ते तपश्चर्येत मग्न होते. त्याचवेळी चोरांची टोळी येऊन ऋषींच्या आश्रमात लपले. मांडव्य ऋषींना ही घटना समजेल तोपर्यंत राजाच्या सैनिकांनी मांडव्य ऋषींना चोरांना आश्रय दिल्याबद्दल अटक केली होती. राजाने चुकून मांडव्य ऋषींना चोरीची शिक्षा म्हणून सुळावर चढवण्याचा आदेश दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही दिवस सुळावर चढूनही मांडव्य ऋषी मरण पावले नाहीत. तेव्हा राजाला आपली चूक समजली आणि त्यांनी ऋषींची माफी मागून त्यांना सोडले. तेव्हा ऋषींनी यमराजाकडे जाऊन विचारले की मी माझ्या आयुष्यात असा कोणता गुन्हा केला आहे की मला अशा खोट्या आरोपाची शिक्षा झाली. यमराजांनी सांगितले की तुम्ही 12 वर्षाचे होता. तुम्ही किड्याला काटा टोचवला होता, त्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागला. मांडव्य ऋषींचा यमराजाला शाप. तेव्हा मांडव्य ऋषींनी यमराजांना सांगितले की वयाच्या 12व्या वर्षी कोणालाही योग्य अयोग्याचे ज्ञान नसते. छोट्या गुन्ह्यासाठी तुम्ही खूप मोठी शिक्षा दिलीत, म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्हाला शूद्र जातीत दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागेल. महाभारताच्या कथेतील या पात्रात यमराजाचा जन्म झाला. चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचा अकाली मृत्यू झाल्याची कथा महाभारतातच आहे. अशा परिस्थितीत कुरुवंशाचा उत्तराधिकारी कोण होणार हा प्रश्न निर्माण होतो. याचे निराकरण करण्यासाठी सत्यवती अंबिका आणि अंबालिका या तिच्या 2 मुलांच्या पत्नींना तिचा ऋषीपुत्र व्यास यांच्याकडे मूल होण्यासाठी पाठवले. व्यास ऋषींकडे त्या दोघी एक एक करून जातात. तेव्हा एकाला आंधळा मुलगा म्हणजेच धृतराष्ट्र आणि दुसऱ्याला आजारी मुलगा म्हणजे पांडू होईल असे सांगतात. जेव्हा सत्यवतीला हे कळले तेव्हा तिने पुन्हा आपल्या सुनांना व्यास ऋषींकडे जाण्यास सांगितले. यावेळी अंबिका आणि अंबालिकाने त्यांच्या जागी त्यांच्यापैकी एक दासी पाठवली. व्यास ऋषींकडे ती न घाबरता गेली. तेव्हा तिला हुशार विद्वान मुलगा होईल असे व्यास ऋषींनी सांगितले. तेव्हा ती दासी नंतर गरोदर राहिली आणि तिने एका निरोगी मुलाला जन्म दिला. हा मुलगा विद्वान आणि सर्व बाबतीत सक्षम होता. वास्तविक मांडव्य ऋषींच्या या शापामुळे यमराजाने महात्मा विदुर म्हणून जन्म घेतला. विदुर हा दुसरा कोणी नसून यमराजच होते, जे शापामुळे मानव रूपात जन्माला आले होते. आता बघूयात सूर्यपुत्र यमराज मृत्यूचे देवता कसे झाले. यमराज एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कर्मानुसार स्थान प्रदान करतात. म्हणजेच जर एखाद्याने चांगले काम केले असेल तर त्याच्या आत्म्याला स्वर्गात स्थान मिळेल, तर जर एखाद्याने वाईट कर्म केले असेल तर त्याच्या आत्म्याला नरकाची यातना भोगावी लागते. यमराज एखाद्या व्यक्तीला केवळ मृत्यूच कारणीभूत ठरत नाही तर मृत्यूनंतरचा प्रवासही ठरवतात. पण तुम्हाला माहीत आहे का, यमराज शेवटी मृत्यूचे देवता कसे बनले? मृत्यूचे देवता बनण्यापूर्वी
यमराजांचा स्वतःचा मृत्यू झाला होता. पृथ्वीवर मृत्यूचे चक्र भोगल्यानंतरच यमराजाला मृत्यूदेवतेचा दर्जा प्राप्त झाला. चला तर मग जाणून घेऊया यमराजाशी संबंधित ही रंजक गोष्ट. पौराणिक कथेनुसार एकदा यमराज आणि शनिदेव यांच्यात युद्ध झाले. दोन्ही भाऊ आपापल्या आईच्या हक्कासाठी आपापसात लढले. युद्ध अनेक महिने चालले आणि शनिदेव व यमराज यांच्यातील युद्धाला भयंकर वळण येऊ लागले. सूर्यदेवांसह सर्व देवतांनी हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्वच अपयशी झाले. शनिदेवाने लहानपणापासूनच महादेवांचा आशीर्वाद आणि कृपा प्राप्ती केली होती आणि त्यांनी दिलेल्या दैवी शक्तींसह शनिदेवाने यमराजांचा पराभव केला आणि दंडस्त्राने त्यांचा वध केला. आपल्या मुलाचा मृतदेह पाहून सूर्यदेव अत्यंत व्याकुळ झाले. सूर्यदेव आणि त्यांच्या दोन्ही बायका देवी संज्ञा आणि देवी छाया यांनी महादेवाला विनंती केली आणि महादेव प्रकट झाल्यावर त्यांनी यमराजाला पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. महादेवांनी सूर्यदेवांची प्रार्थना नाकारली आणि त्यांना समजावून सांगितले की मृत्यू हे अपरिवर्तनीय सत्य आहे आणि ते आपल्या मुलासाठी हे सत्य बदलू शकत नाही. तेव्हा शनिदेवांनी स्वतः महादेवांची प्रार्थना केली आणि यमराजाला पुन्हा जिवंत करण्यामागचे ठोस कारणही सांगितले. शनिदेवांनी भगवान शिवाला सांगितले की 1 महिन्यानंतर महादेव स्वतः देवतांमधून एखाद्याला मृत्यूच्या देवाची जबाबदारी घेण्यासाठी निवडणार आहेत. या निवडीचा आधार म्हणजे मृत्यूचे चक्र पूर्ण करणे. यम हा देवाचा पुत्र आहे, पण त्याला कोणत्याही प्रकारची दैवी शक्ती प्राप्त झाली नाही. या कारणास्तव तो अमृतापासून वंचित राहिला आणि मरण पावला. अशा प्रकारे यमाने पृथ्वीवर प्रथमच मृत्यूचे चक्र पूर्ण केले. या आधारावर महादेवांनी यमाला केवळ पुनर्जीवित न करता त्याला मृत्यूची देवता बनवावी. शनिदेवांच्या युक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि शनिदेवांच्या विनंतीवरून त्यांनी सूर्यपुत्र यमाला पुन्हा जिवंत केले. भगवान शिवाने मृत्यूच्या देवतेची जबाबदारी सूर्यपुत्र यमावर सोपवली आणि त्यामुळे सूर्यपुत्र यम हे मृत्यूदेवता यमराज झाले. आता बघूयात यमराज मृत्यूपूर्वी देतात काही संकेत. तर असे म्हणतात की जन्मासोबतच मृत्यूची वेळही ठरते. जगातील काही नियम आहेत जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. मृत्यू देखील त्यापैकी एक आहे. हे सत्य कोणीही बदलू शकत नाही, परंतु मृत्यूपूर्वी काही संकेतांद्वारे आपल्याला मृत्यू कधी येऊ शकतो हे कळते. असे मानले जाते की यमलोकाचे दूत यमराजाकडून प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मृत्यूपूर्वी 4 संदेश पाठवतात आणि त्याला कळवतात की त्याची शेवटची वेळ आली आहे. हे संकेत समजणे थोडे कठीण आहे. हे संकेत अगदी सोपे आहेत जे प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. आज आपण ह्या कथेद्वारे यमराजांचे पाठवलेले संकेत काय आहे ते समजून घेऊयात. यम आणि अमृतची कथा. एकेकाळी यमुनेच्या तीरावर अमृत नावाचा माणूस राहत होता, जो रात्रंदिवस यमराजाची पूजा करत असे. कारण अमृतला मृत्यूची भीती वाटत होती. या भीतीमुळे यमराजाने आपला मित्र बनवून त्याला अमरत्वाचे वरदान द्यावे अशी अमृतची इच्छा होती. एके दिवशी अमृतची घोर तपश्चर्या पाहून यमराज त्याच्यासमोर हजर झाले आणि त्याला काय हवे आहे ते मागायला सांगितले. तेव्हा अमृतने यमराजांना अमर होण्याचे वरदान मागितले. यावर यमराज म्हणाले की मी तुला अमर होण्याचे वरदान देऊ शकत नाही. अमृतने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला अमरत्वाचे वरदान देऊ शकत नाही, परंतु माझ्या मृत्यूचा
पहिला संकेत मला देऊ शकता, जेणेकरून मी माझ्या कुटुंबाची योग्य व्यवस्था करू शकेन. यावर यमराज म्हणाले की ठीक आहे, मी तुला संकेत देईन, पण त्या बदल्यात तुला मला वचनही द्यावे लागेल की तुला मृत्यूचे संकेत मिळताच तू जगाचा निरोप घेण्याची तयारी सुरू करशील. असे बोलून यमराज अंतर्धान पावले. वर्षे लोटली आणि यमराजाच्या वचनाची खात्री पटलेल्या अमृतने सर्व साधना करण्यास सुरुवात केली आणि आपल्या वचनाप्रमाणे विलासी जीवन जगू लागला. हळूहळू अमृतचे केस गळायला लागले आणि तो म्हातारपणाकडे वाटचाल करू लागला. काही दिवसातच त्याचे सर्व दात तुटले. मग त्याची दृष्टीही गेली आणि शेवटी तो अंथरुणावर पडला. तोपर्यंत त्याला यमराजाचे कोणतेही संकेत मिळाले नाही. मृत्यूपूर्वी यमराज आपल्याला एक संकेत देतील याची त्याला खात्री होती. एके दिवशी आपल्या आजूबाजूला यमाचे दूत पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्यांनी यमराजाच्या पत्राचा शोध सुरू केला, पण त्यांना असा कोणताही संदेश सापडला नाही. यमलोकात पोहोचल्यावर त्याने यमराजांना सांगितले की तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. वचन देऊन तुम्ही तुमच्या वचनापासून परतलात. तेव्हा यमराज म्हणाले की तू मूर्ख आहेस, जो पेन आणि कागद लिहिलेल्या माझ्या संदेशाची वाट पाहत होतास. मी तुला 4 संकेत दिले, पण तू तुझ्या लोभापोटी त्याकडे दुर्लक्ष केलेस. जेव्हा तुझे केस गळायला लागले तो माझा पहिला संकेत होता. जेव्हा तुझे दात पडले तो तुझा दुसरा संकेत होता. जेव्हा तुझी दृष्टी गेली तेव्हा तो तुझा तिसरा संकेत होता. आणि जेव्हा तुझ्या शरीरातील सर्व अवयवांनी काम करणे बंद केले तेव्हा तो तुझा चौथा आणि शेवटचा संकेत होता. परंतु तुला हे संकेत समजू शकले नाहीत. तर मित्रांनो, अशा प्रकारे यमराज मृत्यूपूर्वी प्रत्येकाला हे 4 संकेत देतात, जेणेकरून लोकांना कळेल की त्यांचा मृत्यू कधी होणार आहे आणि या दरम्यान ते त्यांचे सर्व अपूर्ण काम पूर्ण करू शकतात. तर आता बघूयात यमराजाचे एकमेव मंदिर, पूजेशी संबंधित ही रंजक कथा आहे. ग्वाल्हेर येथे यमराजाचे मंदिर आहे. हे ऐकायला थोडे विचित्र वाटेल, पण ते अगदी खरे आहे. ग्वाल्हेरमध्ये देशातील एकमेव यमराज मंदिर आहे, जे सुमारे 300 वर्ष जुने आहे. यमराजाच्या मूर्तीची पूजा आणि अभिषेक दीपावलीच्या 1 दिवस आधी नरक चतुर्दशीला केली जाते. तसेच शेवटच्या टप्प्यात यमराजांनी त्रास देऊ नये असे नवस केले जाते. शहराच्या मध्यभागी फुलबाग येथील मार्कंडेश्वर मंदिरात यमराजाची मूर्ती आहे. यमराजाच्या या मंदिराची स्थापना सुमारे 300 वर्षांपूर्वी सिंधिया घराण्याच्या राजांनी केली होती. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराजाची पूजा करण्याची पौराणिक कथा आहे. जेव्हा यमराजांनी भगवान शंकराची तपश्चर्या केली तेव्हा यमराजाच्या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने यमराजाला वरदान दिले होते की आजपासून तू आमचा सदस्य मानला जाशील आणि जो कोणी दीपावलीच्या 1 दिवस आधी नरक चतुर्दशीला तुझी पूजा करून अभिषेक करेल त्याचा आत्मा सांसारिक कर्मापासून मुक्त होईल. कमीत कमी यातना सहन कराव्या लागतील, तसेच त्याला स्वर्गप्राप्ती होईल. तेव्हापासून नरक चतुर्दशीला यमराजाची विशेष पूजा केली जाते. मंदिराच्या पुजाऱ्यानुसार पापमुक्तीसाठी यमराजाची पूजा केली जाते. यमराजाची त्या दिवशी विशेष पूजा केली जाते. प्रथम यमराजाच्या मूर्तीवर तूप, तेल, पंचामृत, अत्तर, फुलांची माळ, दूध, दही, मध इत्यादींचा अभिषेक केला जातो. त्यानंतर दिवादान केला जातो. यामध्ये यमराजाची आरती चांदीच्या 4 मुखी दिव्याने केली जाते. देशभरातून लोक यमराजाची पूजा करण्यासाठी ग्वाल्हेरला पोहोचतात. देशातील एकमेव यमराजाचे हे मंदिर संपूर्ण देशाच्या श्रद्धेचे केंद्र आहे. नरक चतुर्दशीला देशभरातून भाविक येतात. मंदिराच्या पुजाऱ्याच्या म्हणण्यानुसार लोक यमराजाची पूजा करतात, जेणेकरून यमराज त्यांना शेवटच्या काळात त्रास देऊ नयेत.
तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. आणि हो, आर डी स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.